बापूजी नगर येथील जीझस गॉस्पेल सोसायटीच्या समाज मंदिराबाबत प्रसारित झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी संस्थेच्या वतीने सोलापूर महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुरुवारी माजी आमदार आडम मास्तर आणि जीझस गॉस्पेल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. स्थानिक माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात समाज मंदिराचा चर्च म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचे संस्थेने मांडले. पालिका आयुक्तांना भेटून आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना माजी आमदार आडम मास्टर म्हणाले, बापूजी नगर येथील समाज मंदिर गेल्या सुमारे 17 वर्षांपासून महापालिकेच्या मंजुरीनंतर भाडेतत्वावर वापरात असून येथे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रम, गरीब मुलांना गणवेश व वह्या वाटप, महिलांना साडी वाटप आदी विविध समाजोपयोगी कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. माध्यमातून उपस्थित केलेला प्रश्न हा समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. विशेष करून बापूजी नगर, लष्कर, मोदी, कोल्हापूर चाळ या परिसरामध्ये कन्नड आणि तेलुगू बोलणारा ख्रिश्चन समाज मोठ्या पद्धतीनं आहे. आता त्या भागामध्ये मी 1979 पासून त्या भागात राहायला प्रत्यक्ष गेलेला. यांच्या सगळ्या वहिवाटी मी पाहिलेल्या आहेत. 2004 मध्ये आमदार झाल्यानंतर या लोकांची मागणी आली की आम्हाला समाज मंदिरची गरज आहे, तर या ठिकाणी सांस्कृतिक आणि सामाजिक आम्हाला काम करावं लागतं. तर त्या पद्धतीनं सरकारची मान्यता घेऊन डीपीटीसी मधून त्यांना त्या पद्धतीनं समाज मंदिर बांधून दिलं. कलेक्टरने मान्यता दिली, महानगरपालिकेने मान्यता दिली आणि पहिल्या दिवसापासून या समाज मंदिरला विरोध तिथल्या काही लोकांनी केला. विशेष करून RSS चे कार्यकर्ते काय असतील त्यांनी विरोध केला. तर त्या ठिकाणी जे मंडप होत, त्या मंडपाचे इतके तुकडे केले, ते तुकडे शेवटी माझ्या घरापर्यंत येऊन पडले. स्वतः अशोक कामटे त्या ठिकाणी आले, त्यावेळेला ते स्वतः कमिशनर होते आणि मला विचारलं, मास्तर सांगा मी काय पाहिजे ते ऍक्शन घेतो. त्याला मी सांगितलं हा गल्लीतला मामला आहे, मला वाढवायचं नाही. त्यांनाही विश्वासामध्ये घेऊ, आपण हा प्रश्न संपवू. त्या पद्धतीनं कालांतराने विश्वासात घेऊन हा प्रश्न संपवलेला आहे. तर 19 वर्ष झालं हे समाज मंदिर. 2019 मध्ये सध्याचे खासदार, त्यावेळेचे आमदार प्रणिती शिंदे याने सुद्धा या समाज मंदिरचा एक मजला वाजून गेला. त्या ठिकाणी वया वाटपाचं कार्यक्रम होतं, त्या ठिकाणी विधवा कल्याणाचं कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी गरीब महिलांना साड्याचं, तर अनेक प्रकारचे, मग सगळे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, राष्ट्रीय पुरुषाचे असेल, हे सगळे. आणि हे एक विशेष आहे, त्यातले सगळे सभासद हे ख्रिस्ती आहे. सर त्यांना परवानगी दिलेला आहे. जनरल बोर्डाने ठराव केला 2016ला, एक मताने ठराव केला की यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता 29 वर्ष 11 महिन्याने मिळालेला आहे. 3-3 वर्षाला एकदा याचं हे झालेलं. असं असताना त्या ठिकाणी चर्च चालतं, त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होतात, जबरदस्तीने धर्मांतर होतं. आता मला त्याने सांगावं, एक तरी केस माझ्या पुढे आणून दाखवलं का? आता त्या भागामध्ये मी राहतो आहे, आज जवळजवळ 46 वर्ष झालं त्या भागात राहतो. तर हा ख्रिस्ती समाज, ख्रिस्तीमध्ये जन्माला येण्यात चूक आहे का? पाप आहे? आम्हाला ख्रिस्ती धर्म आवडला, घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी. कोणी हिंदू धर्माप्रमाणे राहतील, कोणी ख्रिस्ती राहतील, कोणी मुस्लिम राहतील, कोणी जैन राहतील, कोणी वेगळं शीख राहतील, अनेक पंथाचे लोक या ठिकाणी आहेत.
आता किती समाज मंदिर मध्ये मंदिर वसवलेलं आहे हे कमिशनरला सांगितलं, थोडं त्याचाही तुम्ही तपास घ्या. समाज मंदिर मध्ये जर मंदिर बसवता येत नसेल तर वसवलं कसे RSSच्या लोकांनी, याची माहिती घ्या म्हणून सांगितलेलं. कमिशनरने म्हणलं मी या संबंधी पूर्ण कागदपत्राची तपासणी करेन. आमच्या असिस्टंट कमिशनरला मी दिलेला आहे, त्या चौकशी करतील, तुमचंही म्हणणं मांडा आणि मी वर पाठवेन. जे सरकारकडनं येईल त्यावेळेला तुम्हाला सांगेन असं सांगितलं. जर ऐकत नसतील हे सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.